आता असं आहे की ते बऱ्याच जणांना श्वान श्वान म्हटलं तर कळणार नाही म्हणून कुत्र्यांची सुद्धा स्पर्धा, कुत्र्यांच्या पळण्याची स्पर्धा. ते किती किलोमीटर, किती मीटरचं अंतर होतं ते? ते जवळ 300 फुटांचं अंतर असते. 300 फुटांचं 300 फुटांचं अंतर असते आणि दोघांची जोड लावून म्हणजे त्या लॉट्स प्रमाणे ते होतं. दोघांची रेस लावून मग त्यातला पहिला विजेता काढला पण जातो. या श्वानांच्या स्पर्धा आपल्याकडे महाराष्ट्रात होत आहेत पूर्वीपासून? ह्या श्वानांच्या स्पर्धेमध्ये पूर्ण देशातून म्हणजे पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक ह्या सगळ्या राज्यातून कुत्रे आलेले होते स्पर्धेला. त्याच पद्धतीने बैलगाडीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश असेल, पंजाब आहे, कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणाहून बैलजोड्या आपल्या इकडे आलेल्या होत्या. आणि बक्षिसं जी होती ती किती बक्षिसं होती? फॉर्च्युनर, किती थार, काय बाकी काय बक्षिसं होती? 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 100-150 टू व्हीलर. त्यात बुलेट आहेत, शाईन आहेत, HF डिलक्स आहेत, अशा 150 टू व्हीलर. हे असे एवढी बक्षिसाची पूर्ण आणि रोख रक्कम जी होती ती वेगळीच होती. म्हणजे श्वानांमध्ये जवळजवळ 30 नंबर आपण काढले. पहिल्या 6 नंबरपर्यंतच आपण म्हणजे वाहन दिलं. पहिल्या 1 नंबरला ट्रॅक्टर, खाली टू व्हीलर, त्याच्यानंतर मग आपण रोख स्वरूपात जे बक्षीस दिलं. असे जवळ 150 टू व्हीलर असे एवढे मोठे बक्षीस आपण ठेवले होते. आता असं आहे की या स्पर्धांची खूप चर्चा झाली आणि या वर्षी तर आणखी जास्त झाली. प्रचंड गर्दी. त्याला एकनाथ शिंदे तर म्हणाले की इतकी गर्दी मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी बघितलेली नाहीये. तर तुम्ही सगळेजण या स्पर्धा करताय. पैलवान, म्हणजे मुळामध्ये ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पहिलंच वर्ष आहे का यापूर्वी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या? माझी ही 4थी स्पर्धा आहे. 2.5 वर्षापूर्वी मी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि तिथं थारची स्पर्धा घेतलेली होती. थार बक्षीस होतं. परत नंतर मग ते तुम्ही दाखवलं सगळं टीव्हीला. 2 मालकांचे जरा थोडा वाद झाला की थार कोणी न्यायची. त्यानंतर मी दोघांना 1-1 थार दिलेली होती. त्यानंतर एक ट्रॅक्टरची स्पर्धा झाली. त्यानंतर एक परत थारची झाली आणि त्यानंतर आता ही फॉर्च्युनरची स्पर्धा होती. म्हणजे आता 2.5 वर्षात माझी ही 4थी स्पर्धा आहे.